नमस्कार मित्रांनो, आज आपण काही नवीन इंग्रजी शब्द शिकणार आहोत जे तुमचे इंग्रजी बोलणं अजून चांगलं करायला मदत करतील. चला तर मग सुरुवात करूया. पहिला शब्द आहे टर्मोइल, म्हणजे आपल्याकडे गोंधळ किंवा अस्थिरता. समजा पुण्यात अचानक पाऊस आला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं, तर आपण म्हणू शकतो की पुण्यात पाण्यामुळे टर्मोइल माजला आहे. इंग्लिश सेंटेन्स: The sudden announcement caused turmoil among the employees. मराठी सेंटेन्स: अचानक झालेल्या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. दुसरा शब्द आहे ostensibly. याचा अर्थ वरकरणी किंवा दिसायला, जसं की एखादा माणूस दिसायला खूप शांत दिसतो पण खरंतर खूप रागीट असतो. English sentence: She ostensibly agreed with the proposal but later opposed it in the meeting. मराठी सेंटेन्स: तिने वरकरणी प्रस्तावाला हो म्हणाली पण नंतर बैठकीत विरोध केला. तिसरा शब्द आहे conspicuous. याचा अर्थ उठून दिसणारा, जसं की तुम्ही जर गर्दीत लाल रंगाचे कपडे घालून गेलात तर तुम्ही conspicuous दिसाल. English sentence: His conspicuous behavior during the event drew everyone's attention. मराठी सेंटेन्स: कार्यक्रमात त्याच उठून दिसणारं वागणं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. चौथा शब्द आहे लॅप्स. याचा अर्थ चूक किंवा गफलत, जसं की तुम्ही जर लक्ष न देता गाडी चालवली तर लॅप्स झाला असं म्हणता येईल. English sentence: Due to a lapse in concentration, he forgot to submit the form on time. मराठी सेंटेन्स: लक्ष नसल्यामुळे तो वेळेत फॉर्म भरायला विसरला. पाचवा आणि शेवटचा शब्द आहे erudite. याचा अर्थ विद्वान किंवा हुशार, जसं की आपले डॉक्टर, इंजिनियर erudite असतात. English sentence: The professor's erudite lecture impressed all the students. मराठी सेंटेन्स: प्राध्यापकांचे पांडित्यपूर्ण व्याख्यान सगळ्या विद्यार्थ्यांना आवडलं. असेच नवनवीन शब्द शिकत रहा आणि तुमचे इंग्रजी सुधारत रहा. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. पुन्हा भेटूया.